भाजपचे आमदार सुरेश धस बोलतायत, थेट ऐकूया. एक ठिकाणी ती प्रॉपर्टी जवळपास 7×5 आणि 5 40 कोटीची आहे आणि दुसऱ्या ठिकाणची प्रॉपर्टी ही त्यांची वाल्मिक कराड यांची 75 कोटीची. 75 आणि 40 म्हणजे 115 पर्यंत गेले. म्हणजे तेवढ्या दोनच पुण्यातल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या, पुण्यातल्या प्रॉपर्टीज त्यांना मला वाटतंय बस होत आहेत ईडीला चौकशी करायला. आणि अजून जमिनीचा हिशोब तर सांगितलाच नाही मी तुम्हाला. अनेक मांजरसुम्याला 45-50 एकर, ते आता सेंद्री गाव सांगितलं परांड्यात, बार्शी तालुक्यातलं एक गाव, जामखेड तालुक्यातलं एक गाव, माजलगाव तालुक्यातलं एक गाव. कोणत्या कोणत्या गावात आत्ताशी एवढी सापडली, अजून भरपूर सापडणार आहे. आणि ती सापडलेली प्रॉपर्टी मला असं वाटतं 1,500 कोटीच्या वरती जाण्याची दाट शक्यता आहे. मी नाही ईडीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये मोका लागला पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे, त्याच्यामुळे मोका लागणारच आहे. आणि यातला खरा मास्टर माइंड अजूनही आकापर्यंत, आकाला आम्ही वाट पाहतोय की 302 मध्ये कधी घेतायत. आणि त्यांना एकदा 302 मध्ये घेतलं आणि आकाचा जर हात असेल तर मग शेवटी आका सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो. मोकाची कारवाई व्हायला त्याला जस्टिफिकेशन द्यावे लागतात. मोकाची त्याला आता आयजी लेवलची ही आहे.